नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक गुड न्यूज, ज्यामध्ये आपण 12वी बोर्डाची परीक्षा जे विद्यार्थी देत आहेत त्यांच्यासाठीच एक मोठी आनंदाची बातमी अशी आहे की त्यांच्यावरती काही दिवसांपासून एक संकट घोंगावत होतं। काल रात्री अखेर त्या संकटाला एक पूर्णविराम मिळालेला आहे। ते नेमकं कोणतं होतं, काय होतं हे बघण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीचे सगळे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत 12वीच्या संदर्भातले, त्याचबरोबर 12वी बोर्ड आणि 10वी बोर्डाच्या संदर्भातले जे काही नवनवीन अपडेट्स येत राहतील त्या संदर्भातल्या सूचना किंवा त्या संदर्भातली बातमीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता हे संकट नेमकं काय होतं, गेले काही दिवस झाले म्हणजे इंग्रजी मराठी असेल आणखीन हिंदीचा पेपर झालेला आहे आणि त्यातल्या ज्या काही एकूण जवळजवळ 22 लाख उत्तरपत्रिका ह्या तपासण्याचे काम जे आहे ते ठप्प झालं होतं। आता याचं कारण काय, तर नियामकांनी शिक्षण मंडळासभेवरती बहिष्कार टाकलेला होता। शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या मागण्यासंदर्भात वर्षभरापासून महासंघ याच्या मागण्यासंदर्भात विविध मागण्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी या ठिकाणी आंदोलनं केली जात होती, मग त्याची दखल घेण्यात आली नव्हती। म्हणून या ठिकाणी राज्यातील सर्वच विभागीय मंडळांमध्ये हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि म्हणूनच उत्तरपत्रिका तपासणार नाही या संदर्भात कामावरती बहिष्कार टाकलेला होता। पण जसं या ठिकाणी काल रविवारी शिक्षण मंत्री केसरकर यांची महासंघासमोर चर्चा यशस्वी झाली आणि अखेर 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेण्यात आला। त्याचबरोबर उर्वरित काही मागण्या ज्या आहेत त्या येत्या 15 दिवसांच्या बैठकीमध्ये घेतल्या जातील अशी बातमीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्यावरती जे संकट होतं की पेपर वेळेत तपासले जातील का, हे जे संकट आहे ते या ठिकाणी टळलेलं आहे। कारण जर हा बहिष्कार मागे घेतला नसता तर मागे 2021 साली असाच एक प्रकार घडलेला होता आणि उत्तरपत्रिका वेळेत चेक न झाल्यामुळे निकालालाही उशीर झाला होता आणि निकालाला उशीर होणं हे खरं तर 12वी नंतरच्या ॲडमिशन प्रोसेससाठी परवडणारं नक्कीच नाही आहे। परंतु आता पेपरही वेळेत तपासले जातील, निकालही योग्य वेळेमध्ये लागेल आणि पुढं जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे त्यालासुद्धा विद्यार्थी आणि पालकांना फार त्रासही होणार नाही। त्यामुळे मला असं वाटतं की ही विद्यार्थ्यांच्यासाठी आणि पालकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे की तुमचे आत्तापर्यंत झालेले जे काही पेपर आहेत ते पेपर तपासणीच्या कामाला लागलेले आहेत। त्यामुळं निश्चिंत राहा, आपला जो काही निकाल आहे तो सुद्धा काय होणार आहे या ठिकाणी वेळेतच लागणार आहे आणि पुढची जी काय ॲडमिशन प्रोसेस आहे ती सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे, वेळेतच पार पडणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पालकांच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मी पुन्हा तुमच्यापर्यंत येत राहीन। तोपर्यंत धन्यवाद।